पूर्वी केलेली केस माघारी घे म्हणून घरासमोर येऊन गोंधळ घालून चपलेने मारहाण केल्याने मानसिक तणावातून दौंड येथील SRPF दलातील विलास सर्जेराव शिंदे वय 35 या जवानाने मुळेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना गुरुवारी रात्री घडली। या प्रकरणी विलास यांची पत्नी शहर पोलीस दलातील पूनम विलास शिंदे वय 37 राहणार बिरसा मुंडा नगर मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून 6 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी ताई भीमाशंकर काळे, राजेश भीमाशंकर काळे यांचे नाव माहीत नाही, सर्व राहणार अणदूर धाराशिव, शिवाजी सर्जेराव काळे, बबड्या सर्जेराव काळे, सर्जेराव राजाराम काळे राहणार कनेरवडी पाटी अणदूर धाराशिव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। मृत विलास शिंदे यांचा मामा आरोपी भीमाशंकर काळे यांच्यासोबत जुन्या केसच्या कारणावरून वाद होता। या कारणातून भीमाशंकर काळे व भाग्यश्री काळे यांना जेलरोड पोलिसांनी 2-3 दिवसांपूर्वी अटक केली होती। यावरून 12 मार्च रोजी दुपारी विलास हे मुळेगाव येथील घरी असताना वरील सर्व आरोपींनी मुळेगाव येथील घरी येऊन शिवीगाळ करून धमकी देऊ लागले। आमच्यावरील खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घ्या, नाहीतर तुकडे करून मारून टाकेन असे म्हणत होते। हे भांडण सुरू असताना आरोपी ताई काळे हिने विलास याला चपलेने मारहाण सुरू केली। हे चित्र आजूबाजूचे लोक पाहत होते, यामुळे विलास हा रडत होता। यातूनच त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हटले आहे। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। शवविच्छेदनासाठी मृतदेह श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। याची माहिती कळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। विलास शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी पूनम शिंदे, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। सध्या या प्रकरणाचा तपास तालुका पोलीस करीत आहेत। Right now and press the bell icon. Never miss an